नमस्कार महाराष्ट्र, गुड मॉर्निंग। आज 23 मार्च म्हणजे सोमवार, आठवड्याची सुरुवात आहे आणि आजचा दिवस खूप खास आहे। देशाच्या स्वातंत्र्यात ज्यांनी अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका बजावली, देशाच्या युवा पिढीला ज्यांनी लढण्याची योग्य दिशा दिली, त्या हुतात्म्यांचा आज दिवस आहे। म्हणजेच 1931 मध्ये याच दिवशी थोर क्रांतिकारक भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना ब्रिटिशांनी लाहोर तुरुंगामध्ये फाशी दिली होती। नवराष्ट्राच्या वतीने या थोर क्रांतिकारकांना कोटी कोटी नमन। सुरू करूयात आजच्या ताज्या न्यूज बुलेटिनला। पण सर्वात पहिले बहुतेकांच्या आवडीचा विषय म्हणजेच सोन्या चांदीचे दर बघूयात। आपल्यापैकी कित्येक जण सध्या सोन्याची जोरदार खरेदी करत आहेत, कारण बऱ्याच महिन्यांनी सोन्याचे भाव जे आहेत ते कमी होताना दिसत आहेत। आज सोन्याचा दर 24 कॅरेट प्रति तोळा साधारण 1,45,000च्या आसपास आहे, तर चांदीचा भाव 2,28,000 रुपये प्रति किलोच्या आसपास नोंदवला जातोय। गोल्ड ETF गुंतवणूक किंवा सोन्याची थेट गुंतवणूक यासाठी सुद्धा पूरक परिस्थिती मानली जाते। तर आता घेऊयात बातम्यांचा झटपट आढावा। तेव्हा रिलॅक्स बसा, हातात चहा घ्या आणि सुरू करूयात आजचं न्यूज बुलेटिन। पहिली बातमी आहे वर्ध्यातून। वर्धा जिल्ह्यातल्या हिंगणघाट तालुक्यातल्या जांगोना जिल्हा परिषद शाळेनं नवोदय प्रवेश परीक्षेमध्ये दमदार यश मिळवलं आहे। छोट्या गावातले तब्बल 9 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत, त्यामुळे गावाचा नावलौकिक वाढलेला आहे। यापूर्वी सुद्धा 30 विद्यार्थी नवोदयमध्ये पोहोचले असून यशाची परंपरा ही कायम ठेवण्यात आलेली आहे। शिक्षक नवघरे यांच्या मार्गदर्शनात, विद्यार्थ्यांची मेहनत आणि ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे ही गगनभरारी शक्य झाली आहे। पुढची बातमी आहे सांगलीतून। सांगलीत कृष्णा नदी प्रदूषणावर नागरिकांचा संताप उसळलेला आहे। आज मासे मरतात, उद्या माणसंही मरतील असा इशारा देण्यात आलेला आहे। सांडपाणी सोडणाऱ्या उद्योगांसह राजकीय नेतृत्वाला जबाबदार ठरवलं जातंय। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ निष्क्रिय असल्याची टीकाही नागरिक करत आहेत। अलमपट्टी धरणाच्या वाढीवरही तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी कृष्णा महापौर नियंत्रण नागरिक कृती समितीच्या वतीनं करण्यात येते। पुढची बातमी आहे कोल्हापुरातून। कोल्हापुरातल्या शाहूपुरी परिसरातून जैन समाजातली एक अल्पवयीन मुलगी 4 दिवसांपासून बेपत्ता झाल्यानं तणाव निर्माण झालाय। मुलीला एका मुस्लिम तरुणानं फूस लावून नेल्याचा आरोप करत जैन आणि हिंदू समाज मात्र आक्रमक झालेला आहे। नागरिकांनी कुटुंबियांसह शाहूपुरी पोलीस ठाणं गाठलेलं आहे। पोलिसांना जाब सुद्धा विचारलाय। मुलीचा तातडीनं शोध घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय। कोल्हापुरात छत्रपती शाहू मिल पुन्हा सुरू करून रोजगार निर्मिती करण्याची मागणी जोर धरतीये। खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी नागरिकांसोबत मिल परिसराची पाहणी सुद्धा केली। या ठिकाणी राजश्री शाहू महाराजांचे जिवंत स्मारक उभारण्याचाही प्रस्ताव आहे। याबाबत 28 मार्चला कोल्हापुरातल्या न्यू पॅलेस इथं लोकप्रतिनिधींची बैठक सुद्धा पार पडणार आहे। सातारा जिल्हा परिषद निवडीनंतर आरोप प्रत्यारोप दरम्यान मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी भाजपने लोकशाही मार्गाने विजय मिळवल्याचा दावा केलेला आहे। किडनॅपिंगच्या आरोपांना फेटाळत विरोधकांवर खोटं वातावरण तयार केल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केलेला आहे। भाजप आणि मित्रपक्षांच्या पाठिंब्यानं अध्यक्ष उपाध्यक्ष निवड झाल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे। पोलीस कारवाईवरून त्यांनी शंभूराज देसाई यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करत सत्ता संघर्ष अधिक चिघळण्याची आता साताऱ्यात चिन्ह दिसतात। पुढची बातमी अमरावतीतून। अमरावतीतले प्रगतिशील शेतकरी रवींद्र मेटकर यांनी कुक्कुट पालनामधून कोट्यवधींचा व्यवसाय उभारून आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेतली आहे। इंग्लंडमधल्या ऑक्सफर्ड विद्यापीठ इथं त्यांना कृषी उद्योजक म्हणून व्याख्यानासाठी आमंत्रित करण्यात आलेला आहे। 3,000 रुपयांपासून सुरू झालेला त्यांचा हा व्यवसाय आज 15 कोटींच्या उलाढालीपर्यंत पोहोचलेला आहे। त्यांच्या यशामुळे अमरावतीसह राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी एक नवीन प्रेरणा निर्माण झालेली आहे। पुढची बातमी आहे सोलापुरातून। सोलापूर शहरात सामूहिक बलात्काराची खोटी तक्रार देऊन पोलिसांची दिशाभूल केल्याचा धक्कादायक प्रकार आता उघडकीस आलेला आहे। विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या तपासात ही घटना पूर्णपणे बनावट असल्याचं आता स्पष्ट झालंय। संबंधित महिलेनं चौकशीत तक्रार खोटी असल्याची कबुली सुद्धा दिली आहे। तिच्यासह प्रियकराला अटक करण्यात आलेली आहे। आरोपी प्रियकराला फायदा मिळावा यासाठी दोघांनी संगनमतानं हा कट रचल्याचं पोलिसांनी सांगितलं। पुढची बातमी अकोल्यातून। अकोल्यात 19 मार्च पासून बेपत्ता असलेल्या 11 वर्षीय सर्वज्ञ निंबाळकर याचा मृतदेह आज डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसरातल्या नाल्यामध्ये आढळून आलेला आहे। सकाळी मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांना दुर्गंधी आल्यानं हा प्रकार उघडकीस आला। पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतलेला आहे। शवविच्छेदनासाठी तो पाठवलेला असून तपास सुरू केलेला आहे। हा घातपात आहे की अपघात
याबाबत पोलिसांकडून सखोल चौकशी सुद्धा सुरू आहे. पुढची बातमी आहे गोंदियामधून. गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातल्या गोठणगाव या वनपरिक्षेत्रातल्या वडेगाव बंध्या या परिसरात 32 रानटी हत्ती कळप गेल्या 11 मार्च पासून आलेले आहेत आणि या रानटी हत्तीच्या कळपामुळे परिसरातल्या शेतकऱ्यांचा मका, धान, भाजीपाला या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. याची पाहणी काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी केली. शेतकऱ्यांची सरसकट भरपाई देण्यात यावी आणि 50,000ची मर्यादा आहे ती काढून त्यात विशेष बाब म्हणून वाढ करावी अशी मागणी वनमंत्री यांना फोनवरून आमदार नाना पटोले यांनी केली. तर सोमवारी या सगळ्या घटनेची माहिती आम्ही विधानसभेत मांडू असंही पटोले म्हणालेले आहेत. भिवंडी तालुक्यातल्या वडघर बस स्टॉप जवळच्या डुंगे परिसरामध्ये ऑक्सिजन वाहतूक करणारा गॅस टँकर पलटी झाल्याची घटना घडलेली आहे. हा टँकर वापीच्या दिशेने जात असताना रस्त्याच्या अपूर्ण कामाचा अंदाज आला नाही, त्यामुळे हा अपघात झाला. या अपघातामध्ये टँकर चालक राजकुमार पाल हे किरकोळ जखमी झालेले आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाची एक गाडी आणि पोलीस प्रशासन तात्काळ घटनास्थळी दाखल झालंय. टँकरवर पाण्याचा मारा करून परिस्थिती नियंत्रणात सुद्धा आणण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी कॅप्टन खरात प्रकरणी प्रतिक्रिया दिलेली आहे. ते म्हणाले, विरोधी पक्षाला टीका करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. कॅप्टन खरात याला फाशी द्यायची याकडे लक्ष दिलं पाहिजे. व्हिडिओ सुद्धा तपासले जातील, त्यामुळे कुणीही दोषी असेल, राजकारणी देखील असेल तरी पाठीशी घालण्याचा प्रयत्न होणार नाही. महिलांवर अत्याचार झालेला आहे, ही बाब गंभीर आहे. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवलं तर बरं राहील. आरोपीला फाशी किंवा जन्मठेप झालीच पाहिजे. या कॅप्टन खरात याचा राम रहीम झाल्याशिवाय राहणार नाही अशी संतप्त प्रतिक्रिया शिरसाट यांनी दिलेली आहे. जागृत नागरिकाच्या सतर्कतेमुळे भाईंदर पूर्व इथल्या फाटक रोड परिसरामध्ये गुटख्याचा मोठा साठा पोलिसांनी जप्त केलाय. 112 वर मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी तात्काळ छापा टाकून पानटपरी आणि गाळ्यात लपवलेले तंबाखूजन्य पदार्थ जे होते ते हस्तगत केले. या प्रकरणी संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा सुद्धा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे. भाईंदर ते वसई दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी रोरो फेरीच्या वेळापत्रकात बदल करण्यात आलेला आहे. वाढती वाहतूक कोंडी आणि लोकल मधली गर्दी लक्षात घेऊन सायंकाळच्या शेवटच्या 2 फेऱ्यांच्या वेळेत 15 मिनिटांची वाढ सुद्धा करण्यात आलेली आहे. सायंकाळी 6:45 ची फेरी आता 7 वाजता तर 7:30 ची फेरी आता 7:45 वाजता सुटणार आहे. या बदलामुळे उशीर होणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. मीरा भाईंदरकरांसाठी बहुप्रतीक्षित काशीगाव मेट्रो स्थानक आता जवळपास पूर्णपणे तयार झालेलं आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्थानकाची पाहणी करत कामांचा आढावा सुद्धा घेतला. अंतिम परवानगी नंतर लवकरच ही मेट्रो सेवा प्रवाशांसाठी खुली होणार आहे. त्यामुळे मुंबईकडे जलद, सुरक्षित आणि सुलभ प्रवासाचा पर्याय नागरिकांना उपलब्ध होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून दरवर्षी सुमारे 50 ते 60 ट्रक आंबे नवी मुंबई मार्केटमध्ये रवाना होत असायचे, पण यावर्षी केवळ 2 ते 3 ट्रक आंबे मार्केटमध्ये जात आहेत. या अधिवेशनात सरकारनं आंबा तसंच काजू बागायतदारांना नुकसान भरपाई जाहीर करावी अशी मागणी सुद्धा आता शेतकरी करतायत. अशाच बातम्यांच्या झटपट पटापट आढाव्यांसाठी बघत रहा नवराष्ट्रचं वेगवान बातम्यांचं बुलेटिन. भेटूयात उद्या नवीन बातम्यांसह.